नागपूर शहराचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या विशेष मोहिमेला जुनी कामठी पोलिसांना मोठे यश आलंय। अंमली पदार्थ विरोधी सप्ताह मोहिमेअंतर्गत गस्त घालत असताना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे बडी मस्जिद नया बाजार परिसरातील जमाल डेल नीड्स दुकानासमोर पाळत ठेवण्यात आली। तेथे एका पांढऱ्या रंगाच्या बर्गमॅन दुचाकीवरून आलेल्या 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांचे एनडीपीएस कायद्यानुसार पंचांसमक्ष अंग झडती घेण्यात आली। या झडती दरम्यान आरोपींच्या ताब्यातून झिपलॉक बंदीत ठेवलेली तब्बल 12.65 ग्रॅम घातक एमडी पावडर जप्त करण्यात आली। या कारवाईत पोलिसांनी सलमान उर्फ माया मंजूर अहमद आणि मोहम्मद बिलाल नागानी हनीफ नागानी या 2 ड्रग्ज तस्करांना रंगेहात अटक केली आहे। आरोपींकडून एमडी पावडरसह 2 मोबाईल फोन आणि बर्गमॅन दुचाकी असा एकूण 1,36,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हे आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या ड्रग्जची विक्री करत असल्याचं तपासात उघड झाले असून त्यांच्या विरुद्ध कलम 8(क)22(ब) 29 एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे आणि त्यांच्या तपास पथकाने ही धडक कामगिरी केली असून पुढील तपास सुरू आहे। आम्ही पोलीस उपनिरीक्षक मिलिंद देशराम, पोलीस ठाणे जुनी कामठी दिनांक 24/6/2026 रोजी रात्री पोलीस स्टाफसह पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर रेड कारवाई करण्याकामी तसेच रेकॉर्डवाले गुन्हेगार चेक करण्याकामी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की बडी मस्जिद नया बाजार परिसरात 2 इसम हे पांढऱ्या रंगाच्या मोपेड बर्गमॅन गाडीवर एमडी विक्रीकरिता येत आहेत। त्यावरून आम्ही सदरची माहिती आमच्या वरिष्ठ अधिकारी वकोनी साहेब तसेच एसीपी साहेब डीसीसी साहेब यांना देऊन त्यांनी आम्हाला रेड कारवाई करण्याचे आदेशित केल्याने आम्ही मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल साहेब यांनी चालू केलेल्या ऑपरेशन थंडर 2.0 यांच्या अंतर्गत नमूद ठिकाणी जाऊन सापळा कारवाई रचली असता रात्री 3 वाजताचे सुमारास आरोपी नामे सलमान उर्फ माया वल्द मंजूर अहमद वय 30 वर्ष राहणार नया बाजार नूर हकीम मोहम्मद यांचे दवाखान्याजवळ कामठी तसेच मोहम्मद बिलाल नागानी वल्द हनीफ नागानी वय 38 वर्ष राहणार डॉक्टर शेख गुलकर कॉलनी कामठी हे आम्हाला तिथे संशयितरित्या मिळून आले। आम्ही त्यांच्या वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता तिथे आम्हाला एमडी पावडर मिळून आला। त्याचे आम्ही वजन केले असता 12.65 ग्रॅम तसेच त्यांच्या अंग झडतीमध्ये त्यांचे 2 मोबाईल व त्याने वापरलेली मोपेड ॲक्टिवा गाडी असं आम्ही एकूण 1,36,000चा मुद्देमाल घटनास्थळ जप्त पंचप्रमाणे जप्त केला व पोलीस ठाण्याला आणून गुन्हा त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। यातील आरोपी क्रमांक 2 जो आहेत मोहम्मद बिलाल वल्द हनीफ नागानी यांचा आम्ही क्राईम रेकॉर्ड चेक केला असता त्याच्यावर पोलीस ठाणे नवीन कामठी येथे यापूर्वी एनडीपीएस कायद्याअंतर्गत एमडी याच्याबद्दलचे गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्याविरुद्ध दंग्याचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। त्याचा आज रोजी आम्ही PCR घेतले असून दोन्ही आरोपी आमच्या PCR कस्टडीमध्ये आहेत। सदरचा तपास आमचे वरिष्ठ मार्गदर्शक माननीय पोलीस उपायुक्त साहेब तसेच CP साहेब ACP साहेब PI साहेब यांच्या मार्गदर्शनात स्वतः आम्ही पोलीस उपनिरीक्षक मिलिंद देशराम करत आहोत। सदरच्या कारवाईमध्ये कोशी विवेक दोरशेटवार, रमेश बंजारा, शारिक जहांगीर खान, कोशी आशिष पवार यांनी सुद्धा त्यांचे खूप सहकार्य लाभलेले आहे। त्यांच्या मार्फत आम्ही संपूर्ण आमच्या तपास पथकाच्या टीमने यशस्वी कारवाई केलेली आहे।